तुमच्या आमच्या डोक्यात कुठलाही विचार असू दे, पण जेव्हा जेव्हा एखाद्याला रक्ताची गरज लागतं तेव्हा ते काही रक्त तुमची जात आणि धर्म पाहून तुमचा जीव वाचवण्याचा विचार करत नाही. ते सगळ्यांसाठी समान आहे, ते सगळ्यांसाठी एक आहे. आणि मग असं महत्वाचं दान आपण इथे करतात, त्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी खास करून आभार मानतो. मित्र, हा शिवसेनेचा झेंडा तो एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव करून एक जनसामान्याचा आवाज निर्माण करण्याचं काम शिंदे साहेबांनी केलं. आम्ही शिंदे साहेबांचे फॅन काय झालो. मी जेव्हा आम्ही पाहिजे 20-25 वर्षापासून आमदार आहे, अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिले, ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला आम्ही पाहिजे आमच्या सारख्याला 15-15 दिवस 1-1 महिना लागायचा. पण जेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांकडे गेलो तेव्हा रात्री 2 वाजता आमचा माणूस, कामाचा माणूस, अनाथाचा नाथ, रात्री 2 वाजता सामान्य फाटक्या माणसाला भेटत होता, त्यांना जीव घालत होता वर्षा बंगल्यावर. हा चमत्कार आम्ही तिथं पाहिला. माणूस कुठल्या धर्माचा आहे, जातीचा आहे, पंथाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे महत्वाचं नाही, त्याच्या डोक्यात विचार काय ते महत्वाचे आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी जो लढा लढला तो आमच्या सगळ्या शोषितांसाठी ज्यांनी आपलं रक्ताचं पाणी केलं, त्या बाबासाहेबांची जात कोणती आहे विचारणारे महामूर्खाची अवलाद कदाचित आम्हाला सापडत असत. पण आम्ही बाबासाहेबांची जात नाही, त्यांचं काम विचारतो, त्यांच्या कार्याला आम्ही नतमस्तक. बाबासाहेब कुठल्या जातीचे हा विषय महत्वाचा नाही आहे, त्यांनी कोणासाठी काय केलं ते महत्वाचं आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायानं पहिली लढाई 7 मावळे घेऊन आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या रयतेच्या रक्षणासाठी. ही रयत म्हणजे आमचा जीव, हे रयत म्हणजे आमचं सगळं काही. इथं सामान्य माणसासाठी तुटून पडावं, लढावं, मरावं. एका घरात 4-3 संभाजी मारल्या गेले तरी जिजाऊनं आपला लढा थांबवला नाही. घरातले 3 माणसं कापलं जातं, पण लढ्याचा एकही शब्द माग घ्यायची तयारी आम्ही पाहतोय छत्रपतीच्या परिवारात. मा जिजाऊमध्ये ते दिसत नाही. महात्मा आमच्या सावित्रीबाई फुले प्लेग न पोरगा मरत, पण काम थांबवत नाही. अहिल्यादेवी होळकरांचा घरचे पती मरण पावतोय, वर्ष श्राद्ध ब्राह्मण मंडळी म्हणते करायला लावतोय, पण 6 गावं राज्यातले भेटले आहे, पैसे नाही, अख्खी खाक झाले आहे गावं. अशा वेळेस वर्ष श्राद्ध ही परंपरा तोडून त्या 6 गावाला उभं करण्याचं काम माझ अहिल्यादेवीने केलेलं लक्षात. आणि तोच विचार आम्हाला चालवायचा. इथं कोण जातीचा कोणता आहे, कोण कोणत्या धर्माचा आहे, हा विषय फार महत्वाचा नाहीये. आमच्या खांद्यावर जरी भगवा असेल तर त्याची सावली आम्ही पाहतोय सगळ्यांच्या घरावर कशी पोहोचत, सगळ्यांच्या आयुष्यात आनंद देणारा कसा राहील, हा विचार आम्हाला भविष्यात करावा लागेल. योगायोगानं आमच्या वसु महाराजांचा वाढदिवस दुसऱ्या 2 दिवसांना आहे. ते नेहमी महाल्याच वाढदिवसात आम्ही 2 जणींचा वाढदिवस इथं नेहमी चांगला होत असतो. कार्यकर्त्यांना एक लक्षात ठेवा, काही संधी, नामी संधी आम्हाला आलेली आहे. आम्ही आमदार झालो आणि म्हणून मस्तीत या तर कामाचं नाही. कार्यकर्त्यांना मस्तीत येऊन कधीही काम केलं नाही पाहिजे. आम्ही पाहिजे तुम्ही सोनं जरी कोणाच्या हातीवर देत असाल, पण ते ताट मान ठेवून अहंकार ठेवून जर देत असाल तर त्या सोन्याला गौरी मोड किंमत आहे. तुम्ही कोणाचं आयुष्य उभं करत असाल तर नम्र होऊन, त्याला नटमस्तक होऊन त्याला आम्ही मदत केली पाहिजे. शिवसेनेचा मुळात डीएनए आहे. जिथे जिथे आग असेल तिथे पाण्याचा बंब घेऊन ती आग विझवण्याचं काम पूज्य बाबासाहेब बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवसेनेमध्ये केलं. मित्र, आपल्याकडून नाही कार्यकर्त्याकडून अपेक्षा आहे. आज ज्या पद्धतीने तुम्ही रक्तदान केलं, या रक्तदानातून आम्ही पाहतोय का सर्वसामान्यांच्या प्राण वाचवण्याचं काम तुम्ही आज इथं उभं केलं. मित्र, आम्ही पाहतोय घर पेटायला वेळ लागत नाही, पण घराची आग विझवाले ते घर उभं करायला आयुष्य जातं. माझा शिवसैनिक घराला आग लावणारा नाही,
घर बनवणारा असला पाहिजे, त्या पद्धतीनं कामाला लागला पाहिजे. आज आम्ही पाहतोय शाळेची अवस्था बघितली. गरिबाची शाळा वेगळी झाली, श्रीमंताची शाळा वेगळी झाली, आमदाराची शाळा वेगळी आहे, मंत्र्यांची शाळा वेगळी झाली. शाळेमध्ये शिक्षणामध्ये सुद्धा विषमता आली. सामान्य माणसाला जी शाळा भेटतं नशिबी येतं आणि श्रीमंताला येणारी शाळा मात्र वेगळी आहे. कलेक्टरच्या पोरासोबत आता गरिबाच्या पोराला स्पर्धा करावं लागतं. त्याला भेटणारं शिक्षण वेगळं, आम्हाला भेटणारं शिक्षण वेगळं. अनेक मुद्दे आहेत. मी सभागृहात 4-5 दिवस झाले सातत्यानं हे मुद्दे आम्ही तिथं भांडतोय. मला काही कार्यकर्ते म्हणायचे, काही लोक कॉमेंट्स करायचे की अकरा बच्चू कडू सत्तेत गेला म्हणजे गुलाम झाला. पण आम्ही ते ठणकावून सांगितलं, बच्चू कडू सत्तेचा गुलाम राहू शकत नाही, आपला गुलाम राहू शकतोय, सामान्य माणसाचा गुलाम. सत्ता महत्वाची नाही, सत्य महत्वाचं आहे. आणि या सत्यासाठी जीव गेला तरी 72 आम्ही त्याची पर्वा करणार नाही. काल परवा आम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफी बाबत ज्या पद्धतीने विधानसभेत लढत होतो, काही सत्तेतल्या आमदारांनी आम्हाला विरोध केला, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण उधर सब होने के बाद भी एक अकेला बच्चू को काफी रहा है. हमने ना डराया है ना हमने किसी को, हम किसी से डरते भी नहीं. मित्र, सामान्य माणसाचा आवाज त्या सभागृहाच्या आम्ही पाहतोय कानाकोपऱ्यात फिरल्या पाहिजे. त्या भिंती सुद्धा कष्टकऱ्याच्या, मजुराचा आवाज, शेतकऱ्यांचा आवाज, वंचितांचा, पिछड्यांचा आवाज, त्या सभागृहाच्या भिंती सुद्धा बोलायला लागल्या पाहिजे. एवढ्या ताकदीनं काम आम्ही करू. सामान्य माणसाचा आवाज होण्याचा प्रयत्न आम्ही करू. जातीपाती पलीकडच्या समोर जाऊन आम्ही एक मोठं शिवसेना बांधण्याचं काम आम्ही करतोय. आम्हाला शिंदे साहेबांना जे आमच्यावर विश्वास टाकला, काही न करता आम्हाला जे काही आमदारकी दिली, त्या आमदारकीचा आम्ही पाहतोय रक्ताचं पाणी करत शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या ताकदीपर्यंत. मी सांगतो, आमचा राजकीय प्रवास हा शिंदे साहेबांशिवाय दुसरा असू शकणार नाही, एवढं नक्की सांगतो. आणि हा काम करत असताना तिथं सामान्य माणसाचा आवाज निर्माण करण्याचं काम आपण करणार आहोत. आपण सर्वांनी आज इथं रक्तदान झालं, ज्ञानदान चांगलं व्हावं म्हणून त्याचंही वाटप होणार आहे आणि अन्नदान सुद्धा झालेलं आहे. मी म्हणतो, या सगळ्या दानापेक्षा मतदान पवित्र आहे. मतदान ज्या दिवशी पवित्र भावनेतून केल्या जाईल, ते जात पात धर्म झेंड्याचा रंग न पाहता जेव्हा मतदान केल्या जाईल, तेव्हा दिवस या भारताचे बदललेले असणार. मी मगा बोललो चांदूर बाजारात, आमचे 5-6 जरी आमदार असते, लोकांना निवडून दिलं असतं, त्या सभागृहातल्या भीती सुद्धा जय जवान जय किसानचे नारे दिले असते. पण जाती पाती धर्माच्या पैशाच्या ताकदीवर आपली लढाई थोडी कमी पडली आणि मग लढाई आमचं नाव सोडून आता कोणाच्या पाठीशी जावं. बच्चू कडूला लगाम हा जनतेचा होता, आता एकनाथजी शिंदेचा आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे का एकनाथजी शिंदे साहेब हे गरिबाशिवाय आणि गरिबांच्या प्रती ज्या भावना आहे त्या प्रचंड आम्ही पाहतोय पवित्र आहे. आणि म्हणून त्याच एकनाथजी शिंदे साहेबांना येत्या काळामध्ये आगे जो भी होगा वो शिवसेना के बिगर कुछ नहीं होगा, जो भी होगा वो शिवसेना होगा. या ताकदीनं आता आम्ही सगळेजण कामाला लागू. या झेंड्याखाली माझ्या कार्यकर्त्याला सगळ्यांना सांगतोय, जातीपातीचे रोपटे काही लोक रोवायला सुरुवात केली, काही आमच्यातलेच लोक काही लोकांना समजून सांगायला लागले, तो त्या जातीचा आहे, आपल्या जातीला एकत्र झालं पाहिजे, आम्हाला समजलं. पण बच्चू कडू जाती पाती धर्माच्या या भानगडीत पडणारा नाही. आमची जात हे आहे, जिथं दुःख आहे तिथं आम्ही उभं राहावं, ते आमची जात आहे, तो आमचा धर्म आहे. जिथं संकट आहे त्या संकटाच्या बाजूनं, ज्याच्यावर संकट आलं त्याच्या बाजूनं उभं राहावं, तो आपला धर्म असला पाहिजे, ती आपली जात ठरली पाहिजे. या विचारानं
समोरची लढाई आपण लढूया. आपण सर्व आलात, माझी रक्त तुला केली. सर्व कार्यकर्ते, ज्या ज्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचं, खास करून बंठी रामटेकेंचं, त्यांनी जे प्रयत्न केले. आमचे नगरसेवकताई इथे आहे, मला वाटते जाधवताई आहे, लुल्ला ताई, त्यांच्या घरचे लोक इथं आहेत. त्यांची थोडीशी अडचण महानगरपालिकेत आम्हाला माहीत आहे. थोडं आता अधिवेशन झालं का कोणती पार्टी जर आम्हाला कमी लेखत असेल आणि तो आमचा मित्र असेल तर त्याला खड्ड्यात घालण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. मित्र राहून पाठीत खंबा आम्ही पाहतोय, खंजीर खुपसण्याचं काम कोणी करू नये. आम्ही मित्र आहे, मित्रासारखे राहू. पण दुश्मनी जर करायला निघाले तर फिर हम आपसे भी सवा शेर निकलने वाले हैं. आणि म्हणून आपण या सगळ्यांसोबत अतिशय ताकदीनं आपल्याला उभं राहायचं आहे. आपण सर्वांनी माझ्यासाठी केलेलं ते श्रमदान, योगदान, त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार.